हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझं नाव प्रगती आहे आणि मी आजपासून व्लॉग्सला सुरुवात केली आहे. याआधी मी काही शॉर्ट्स टाकलेले आहेत ते आज माझ्या चॅनलवर. तुम्ही प्लीज ते चेक पण करा आणि नक्की कळवा कसे वाटले ते. तर आज आहे रविवार, मी आजपासून सुरुवात करते आहे व्लॉग्सला. तर मी आज लंच प्लस नाश्ता असं म्हणजे ब्रेकफास्ट असं मिळून करणार आहे ब्रंच. तर त्यासाठी मी करत आहे मसाला डोसा. तर आम्ही रोज-रोज नाश्ता करत नाही, कारण मला आणि शुभमला दोघांनाही ऑफिस असल्यामुळे मला रोज-रोज पॉसिबल होत नाही. त्यामुळे आम्ही फक्त वीकेंड्सला नाश्ता करतो. तर आज मी करत आहे मसाला डोसा. त्यासाठी मी इकडे डोशाची भाजी रेडी करून घेतलेली आहे. आपली बटाट्याची पिवळी भाजी म्हणजे डोशाची भाजी. आणि मी आणि शुभमने जाऊन आज सकाळीच डोशाचं बॅटर आणलं होतं रेडीमेड. कारण तेही मी काही घरी केलं नव्हतं. मी डायरेक्ट रेडीमेड घेऊन आले होते. तर मी इकडे डोशाची भाजी करून घेतलेली आहे आणि आता मी बॅटरमध्ये पाणी आणि गरजेपुरतं मीठ घालून ते कन्सिस्टन्सी थोडी ॲडजस्ट करून घेणार आहे. इकडे मी पॅन ठेवला गरम करायला. त्याच्यावर बटर घातलं. त्यानंतर थोडंसं पाणी करून जो पॅन आहे तो सीझन करून घेतला. त्यानंतर आता मी माझा पहिला डोसा सोडलेला आहे आणि छान खरपूस भाजून घेणार आहे. सोबत त्यावर टाकली आहे पोळी चटणी आणि बाजूने आणि मध्ये घातलं आहे बटर. आता हा डोसा छान खरपूस भाजू देणार आहे. तर मला आणि शुभमला सुट्टी असल्यामुळे आम्ही दोघेही आज घरीच आहे. त्यामुळे आम्ही निवांत खाणार आहोत. पण बाबा म्हणजेच माझे सासरे त्यांना जायचं आहे मंदिरात. त्यांच्याकडे आहे पूजा. त्यामुळे त्यांना आधी नाश्ता देणार आणि नंतर आम्ही खाणार आहोत. तर इकडे माझा डोसा आता रेडी झालेला आहे. तो मी सर्व्ह करत आहे बटाट्याची भाजी आणि हिरवी चटणी सोबत. आता इकडे या दोघांनी नाश्ता केलेला आहे. कालच घरात चैत्रगौरी बसलेली आहे आणि माझी लग्नानंतर ही पहिली चैत्रगौरी असल्यामुळे मी काल एकदम छान चैत्रांगण वगैरे काढलं होतं. पण पुरेशी जागा नसल्यामुळे ते मी एका पाटावर काढलं होतं. पण तो पाटही अडथळा व्हायला लागला, म्हणून मी आता एक इथे डिश मोठी घेतलेली आहे आणि त्यामध्ये ग्रीन आणि रेड कलर भरून घेतलेला आहे आणि त्यावर छापाने ही चैत्रांगणची रांगोळी काढलेली आहे. ही रांगोळी दिसताना फार सुंदर दिसते आणि छान आकर्षक वाटत आहे आणि आपल्याला हवं तेव्हा आपण ताट पाटाखाली वगैरे सरकवू शकतो. त्यामुळे जागाही व्यवस्थित होते. जागा कमी असल्यामुळे काहीतरी ॲडजस्टमेंट ही करावीच लागते. तर आता मी इथे छान रांगोळी काढून घेतलेली आहे आणि सकाळीच बाबांनी घरातल्या देवांसोबत चैत्रगौरीची देखील पूजा केली होती. पण आज आम्ही सकाळी बाहेर गेलो तेव्हा मोगऱ्याचा गजरा घेऊन आले होते. मी खास देवीला मोगऱ्याची फुलं गजरा आवडतात म्हणून. तर आता मी इथे छान देवीच्या भोवती मोगऱ्याची फुलं वाहिलेली आहेत आणि आता मी ह्या झोपाळ्यावर मोगऱ्याचा गजरा ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर चैत्रगौरीला हळदी-कुंकू वाहणार आहे आणि त्यासोबत अत्तर देखील लावणार आहे. तर कशी वाटली ही माझी चैत्रगौरीची सजावट? नक्की सांगा मला कमेंट करून. आता सजावट झाल्यानंतर मी देवीसमोर दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि आपली डिशमध्ये जी रांगोळी काढली होती, ती देवीसमोर अशी ठेवलेली आहे, चैत्रांगणची रांगोळी. त्यानंतर मला जायचं होतं आज बाहेर. तर मी इकडे घर आवरायला घेतलं आहे आणि एकच दिवस मिळतो आम्हाला वीकेंडचा, जिथे आम्ही एकदम क्लीन घर आवरू शकतो. त्यामुळे मी आता इथे सोफे झटकून घेत आहे आणि बाकीचा पसारा आवरून घेत आहे. आमच्या ताई आलेल्या आहेत भांडी घासायला. त्यांचं भांडी घासण्याचं काम होईपर्यंत मी बाकीची कामं करून घेणार आहे. आता मी इथे छान सोफे आवरून घेतलेले आहेत. शुभम त्याचा आवरतो आहे. तोपर्यंत मी घरातली कामं आवरते आहे. मी छान सोफे आवरून घेणार आणि त्यानंतर व्यवस्थित झाडू मारून घेणार आहे. त्यानंतर मला डायनिंग टेबल देखील आवरायचं आहे. पण आता बघू कसा वेळ मिळतोय ते.
सोफे आवरून झाल्यानंतर मी एक आमचा झाडू घेतला आणि त्याने हॉल झाडायला सुरुवात केली. त्यानंतर मी आता किचन झाडायला गेले. तेवढ्यात शुभम आला आणि माझं असं ठरलं होतं, की मी आईकडे जाणार आहे आणि एकटीच जाणार आहे. त्यामुळे तो मला म्हटला, की "ठीक आहे, तू तुझं आवर आणि आईकडे जा. मग मी झाडू मारतो." त्यानंतर आमच्या ताईंनी इथे भांडी घासून ठेवलेली आहेत, ती पण मांडायची होती. मग आमच्या दोघांची यावर बरीच चर्चा झाली, की भांडी कोण मारणार? झाडू कोण मारणार? आणि मग कसं जाणार? कधी जाणार आईकडे? तर फायनली शुभमने झाडू मारायला घेतलेला आहे. वॉशिंग मशीनमध्ये धुवायला कपडे लावली होती, ती पण झालेली आहेत. आता मी ती कपडे काढून वाळायला घालणार आहे. तोपर्यंत शुभम बाकीचं काम आवरून घेईल. माझा नवरा माझ्या प्रत्येक कामात मदत करतो. त्याला ऑफिसची जी काही 2 दिवसांची सुट्टी मिळते, त्यामध्ये तो प्रत्येक काम करतो घरातलं. त्याला स्वच्छता खूप आवडते. त्यामुळे तो मला प्रत्येक कामात मदत करतो. एखादं काम माझ्याकडून नाही झालं, तर तो ते आवर्जून करतो आणि त्याचं काम देखील माझ्यापेक्षा जास्त स्वच्छ आणि नीटनेटकं असतं. मुळातच त्याला शिस्तीची आवड असल्यामुळे तो मला देखील छोट्या-छोट्या गोष्टींची शिस्त लावत असतो. तर आता मी इथे वॉशिंग मशीनमधले कपडे काढून घेतलेले आहेत आणि मी ते वाळत घालणार आहे. अशा प्रकारे आता मी आमच्या गॅलरीमध्ये इथे कपडे आम्ही वाळत घालतो नेहमी. तिथे मी कपडे वाळत घातलेले आहे. छान झटकून कपडे वाळत घातलेली आहेत. म्हणजे त्यामधलं जे काही पाणी उरलेलं असेल ते जातं आणि छान कपडे कडकडीत उन्हात वाळतात. आमच्या गॅलरीमध्ये खूप छान ऊन येतं आणि आमचं जेव्हा फोटोशूट होतं मकर संक्रांतीचं, तेव्हा आम्ही उन्हामुळे बेहाल झालो होतो. अक्षरशः घाम येत होता. त्यानंतर आता मी माझं छान आवरून घेतलेलं आहे आणि मी आईकडे चाललेली आहे. मी आता एकटीच आईकडे जात आहे. त्यामुळे मी Uberवरून ऑटो बुक केला आहे. त्या सोसायटीच्या खाली ऑटो आलेला आहे आणि मी आता त्यात बसून माझ्या आईकडे जाणार आहे. तर असा आज तर ऑटोवाले दादा इतके चांगले भेटले, की ते म्हटले पण नाहीत, की मीटरप्रमाणे पैसे द्यावे लागतील. त्यांनी Uberप्रमाणे माझे पैसे घेतले आणि आता मी आईकडे जात आहे. पुण्याच्या रस्त्यांवर नेहमीच ट्रॅफिक असतं, पण त्या दादांनी छान गाडी चालवली. त्यानंतर मी आईकडे गेले. मी आईकडे गेल्यानंतर थोडा वेळ आईकडे बसले. त्यानंतर शुभम मला घ्यायला आला. मग शुभम मला घ्यायला आल्यानंतर आम्ही दोघंजण गेलो लाँग राईडला. आम्हाला शनिवार-रविवार नुसतं फिरायला आवडतं आणि आम्ही खूप लांब-लांब फिरायला जातो. त्यानंतर आम्ही बाहेर केला डिनर. हे आमचं आवडतं हॉटेल आहे आणि त्यानंतर आम्ही छान थोडेसे चाललो आणि जे काही खाल्लं होतं आणि इथे छान फेरी मारल्यामुळे आम्हाला बरं वाटलं. असा झाला